नमस्कार. माझ्या घराच्या कुंडीत 2 कळ्या 8 दिवसापासून लागलेल्या होत्या ब्रह्मकमळाला आणि माझी उत्सुकता खूपच शिगेला पोहोचली, कारण मी उमललेलं ब्रह्मकमळ कधी पाहिलेलंच नव्हतं. तर मी वाट पाहत होते की आता हे कोणत्या दिवशी उमलणार. श्रावण शुद्ध सप्तमी 31 जुलै गुरुवार या रोजी त्यांनी दर्शन दिलं ब्रह्मकमळाने आणि अगदी इतकं सुंदर उमललं ना की माझं मन एकदम मनीषाकडे गेलं. मनीषाला फोन लावला, डॉक्टर आणि तू दोघेसुद्धा या ब्रह्मकमळाचं दर्शन घ्यायला, आणि दोघेसुद्धा आले. तुला कसं वाटलं मनीषा तेव्हा? तर ज्यावेळेस तू फोन केला आम्हाला दोघांना की तुम्ही ब्रह्मकमळचं फूल बघायला या, फूल उमललेलं आहे, तर आम्हाला दोघांनाही अतिशय आनंद झाला. कारण ब्रह्मकमळचं फूल हे असं एक फूल आहे की ते रात्री उमलतं. तर हा नैसर्गिक योग आहे आणि ती निसर्गाची एक देणगी आहे. तर तो पाहण्याचा आम्हाला म्हणजे उत्कंठा अशी खूप वाढली होती की ते फूल उमलल्यानंतर कसं दिसतं, त्याचा सुगंध कसा येतो, आणि तुझ्या आवाजावरनं तर तुला झालेला आनंद ऐकून त्याच्यामुळं आमची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली होती. तर आपल्या हिंदू संस्कृतीतील पौराणिक कथा, इतिहास यामध्ये ब्रह्मकमळची थोडीशी जी काही माहिती आहे तर ती अशी की ज्यावेळेस ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तर त्यावेळेस त्यांच्या डोक्यातून ब्रह्मकमळ फुलले, अशी एक इतिहासामध्ये लिहिलेली कथा आहे. त्याच्यामुळं ब्रह्मकमळ हे ब्रह्माला अतिशय आवडणारे फूल. कधी कधी फोटोमध्ये असं कमळात बसलेले ब्रह्मदेव आपल्याला दिसतात. आणि तसंच आणखी काही ज्या काही कथा आहेत तर त्याच्यामध्ये आहे की शिवपुराणामध्ये पार्वती देवीने ब्रह्मकमळची मागणी केली होती. असे थोडेसे वेगवेगळ्या कथा आहेत. आता ह्या फुलाचं सौंदर्य पाहायला आम्हाला खूपच आवडलं, आणि ज्यावेळेस तिथे येऊन ते फूल पाहिलं म्हणजे अतिशय तो जो काही आनंद म्हणतात, अलौकिक आनंद, अगदी ते ब्रह्मानंदी आनंद जो म्हणतात असा आनंद आम्हाला मिळाला. आणि त्याचा जो काही तो सुवास येतो तसा मंद सुवास, रात्रीचं असं शांत वातावरण, हलकासा वारा होता, आणि ते एकाच पानाला आलेली 2 ब्रह्मकमळची जी फुलं पाहिली आणि ते खूपच छान दिसत होते, आणि एक वरती आणि एक खाली होतं. तर असं ते जशी काही परडी असते ना तसा त्याचा भास होत होता. परडीतनं ते फूल असं उमललेलं, आणि एक आणखी एक होतं. तर असं थोडंसं निरीक्षण केलं तर थोडंसं ते असं महादेवाच्या आकारासारखं, पिंडीसारखं ते वाटत होतं, आणि त्याचा तो पांढरा शुभ्र रंग, आतील ते आतमध्ये असं वाटत होतं की खूप आपल्याला ते सूक्ष्म दिसावं असं निरीक्षण करता आलं, आणि त्याचं खूपच आनंद झाला. आता मी सुद्धा माझी अनुभूती सांगते. मला जेव्हा ते ब्रह्मकमळ उमललेलं पाहिलं ना तर मग मला आठवलं की ते म्हणजे 12 वाजता पूजा करायची, त्याची हळदी कुंकू व्हायचं, आणि मग आपल्या महादेवाच्या मंदिरात महादेवाच्या पिंडीवर व्हायचं ते फूल. माझी म्हणजे उत्सुकता इतकी शिगेला पोहोचली होती की ते कसं उमलतंय. तर ते हळूहळू हळूहळू उमलत होतं 10 वाजेपासून. आम्ही अजिबात त्या कुंडीजवळून हललो नाही 12 वाजेपर्यंत. आम्ही 12 वाजेपर्यंत तिथंच बसलो. आणि असं म्हणतात ना ब्रह्मानंदी, आपण म्हणतो ना एखाद्याला, अरे तुझं कुठं ब्रह्मानंदी हे लागलं रे, तुझे टाळी वाजली, म्हणजे तुला काही कळतच नाहीये, तर तुझं लक्ष कुठं आहे बाबा, असं. तर अशी स्थिती माझी झाली. पण तो ब्रह्मानंद म्हणजे तो एक अनुभूती होती. तर त्यावेळेस फक्त त्या फुलाचा सुगंध घेणे, त्या फुलाचं एकदम अनोखं रूप पाहणं, फुलणारं, आणि किती सुंदर, म्हणजे इतका आनंद झालता गगनात मावेनासा. असं म्हणतो ना आपण, माझा आनंद गगनात मावत नाहीये. आणि मग ते असं म्हणजे इतकं छान अनुभव होता ना तो, ते खरंच म्हणजे माझी अशी ब्रह्मानंद असं हे लागलेलं होतं, ध्यान म्हणूया आपण एक प्रकारचं. आणि मग अक्षरशः ते असे ब्रह्मदेव दिसायचे, महादेव दिसायचे, आणि मग आपण सर्वांनी मिळून आरती केली, गणपतीची आरती केली, आणि आपण महादेवाची, शंकराची आरती केली.
पण आपल्याला आपले फोटो काढावे आरती करताना, पूजा करताना असं वाटलं नाही. का नाही वाटलं? कारण म्हणजे आपण त्या ब्रह्मानंदामध्ये लीन झालेलो होतो. तर आपण अगदी मनापासून म्हणजे त्यांची भक्ती भावाने हे केलं का एवढा आनंद तुम्हाला पण झालता आणि आम्हाला पण झालता. त्याच्यामुळे ते फोटो आपण काढले नाही, कारण आपला तो ब्रह्मानंद लीन होणं याला म्हणतात ब्रह्मानंद. तर ज्यावेळी आम्ही तिकडे आलो आणि ते फूल पाहिलं, तर ती एक थोडीशी अशी वेगळीच दिव्यत्वाची अनुभूती होती. आता तू जसं म्हटलं की ते फूल महादेवाला वाहिलं जातं, तर खरंच तसंच आहे. उत्तराखंडमध्ये ब्रह्मकमळला राजफूल म्हणून संबोधलेलं आहे. आणि हे फूल इतक्या कठीण ह्याच्यामध्ये म्हणजे वातावरण आणि हिमालयासारख्या भागातलं हे दुर्मिळ फूल आहे, पण आता ते आपल्याकडे दिसायला लागलेलं आहे, म्हणजे यायला लागलेलं आहे. तर म्हणजे तो जो काही वेगळा सगळा असं तो हिमालयातला शिव भगवान शंकराचा जो काही वास नित्यवास तिथे असतो, तर त्यांनाही ते फूल अतिशय प्रिय आहे. आणि हे फूल रात्री उमलतं, त्याच्यामुळं त्याचा जो काही सौंदर्याचा भाग जो आहे तो आणखीच म्हणजे सुंदर त्याला म्हणजे ते अवर्णनीय आहे त्याचं वर्णन करणं. तर ते फूल ज्यावेळेस आपण पूर्ण फुलल्यानंतर मग त्याची म्हणजे पूजा करणं, आरती करणं, आपल्या देवघरात आपण देवासमोर ते फूल ठेवणं, म्हणजे हा अतिशय वेगळाच आनंद आहे. आणि हे फुलामध्ये म्हणजे जी काही सकारात्मकता असते ती आपल्या घरामध्ये पसरते, शांतता. आणि असं आहे की असंही म्हणजे म्हणतात की मग धनाचा वर्षा होतो, लक्ष्मीची कृपा होते. तर हे कथांमध्ये आपण वाचलेलं आहे, पण ज्यावेळेस आता हे प्रत्यक्ष आपण फूल पाहिलं, पण त्यावेळेसचा तो आनंद अगदी गगनात मावेनासा होत होता. म्हणजे अगदी आपण ब्रह्मलीन होऊन गेलो होतो. म्हणजे खरंच विश्वनिर्मात्याची ब्रह्मदेवाची ही कृपादृष्टीच म्हणावी लागेल. खरोखरच हे अगदी अतिशय दुर्मिळ फूल आहे. आणि ब्रह्मकमळ हे नाव घेतलं की आता लगेचच ते फूल असं डोळ्यासमोर येतं, म्हणजे आपले नयन सुद्धा सुखी झालेले आहेत. म्हणजे अतिशय आनंद झाला कालच्या त्या फुलांनी. आज मी ब्रह्म पाहिले, आज मी ब्रह्म पाहिले यासारखी उपमा त्याला देणं खरंच योग्य आहे. धन्यवाद. धन्यवाद.